दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका, तापली चंदन निभवितो पुढी, त्रिगुण तो काढी संत संग, माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग, संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका, ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्, वंशी विभूषित करान नवनीरदाभात, पीतांबरात दरुण बिंब फलाधरुष्ठा, पूर्णेंद्र सुंदर मुखादरविंद नेत्रात, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, शरण शरणजी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुगंधा, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, काय माझी वाणी मानिल संतांसी, रंज उचित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल, रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. कसं आहे, झाकून नेलं असतं मी असं म्हटलंय असतं, पण तुम्ही जागे का नाही पाहतो असं. हा, पण ही गादी ती नाही आहे ना, इथं जे आहे ते म्हणजे इथं काय संसारात सुद्धा आपण जर आपल्याशी प्रामाणिक राहिलो तर जग आपल्यासोबत प्रामाणिक राहतं. हे छोट्या छोट्या गोष्टी या शिकल्या का झाला तुमचा संसार झाला, परमार्थ काय लय मोठं लॉजिक नाही त्याच्यात. मग परमार्थ मग काही अमुक तपश्चर्या करायची, तमुक तपश्चर्या करायची. संत महात्मे आज अभंगामध्ये तुम्हाला सगळं सांगणारच आहे. संत महात्मे कशासाठी आले या पृथ्वी तलावरती, जे अवघड होतं ते सोपं करून दिलं आपल्यासाठी. पण झालं काय माहिती का, आपल्याला सोप्याची सवय नाही, आपल्याला हाय सवय अवघडात घुसायची. मग त्या अवघडात घुसून 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 मग आपण काय करतो, आपली हानी करून घेतो. जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये सुद्धा तेच सांगितलंय. आलं का लक्षात? अभंगाच्या व्यतिरिक्त मी दुसरं काय बोलणार नाही, पण ते तुम्हाला कळेल केव्हा जर तुम्ही व्यवस्थित कान देऊन ऐकलं तर. नाही तर मग इकडं डास चावलं, इकडं माशी भुणभुण करते. हा, लक्ष जाऊ देऊ नका, फक्त माझ्याकडं 1च तास उरलाय आणि मी काय खटवांगर आहे नाहीये. मी कदाचित पावणे 1 तासातच संपवून टाकेल. हा, त्याच्यामुळं जेवढं आज घ्यायचंय, कारण की आजचा जो दिवस आहे तो दिवस खूप महत्वाचा आहे. कसा महत्वाचा आहे, काय काय आज
काय कोण कोण सांगू शकतं का काय आहे नेमका आजचा दिनविशेष काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट सर्वांना माहिती की आज एकादशी आहे, कार्तिकी एकादशी आणि पंढरपूरची वारी, जिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. काही काही लोक देव उठणी एकादशी म्हणतात. आज देव उठतो वा म्हणे, 4 महिने झोपलेला असतो, त्यातली त्यात तिसरं अजून एक, आज चातुर्मास संपतोय. चौथं, आज तुळशी विवाहाला प्रारंभ झालाय. बरोबर, किती दिनविशेष आज? एक काय, एक पहिलं एकादशी ना, आज पंढरपूरची वारी. आज 2, तिचं नाव काय एकादशीचं? प्रबोधिनी एकादशी. बरोबर, धरलाय का नाही उपास? हा, प्रबोधिनी एकादशी. दुसरं, चातुर्मास संपतोय. तिसरं, तुळशी विवाहाला प्रारंभ होतोय. आणि अजून एक दिनविशेष काय आहे? नामदेव महाराजांची काय आहे? जयंती, पुण्यतिथी नाही, जयंती. आज नामदेव महाराजांची जयंती. आणि हे सर्व ऑप्शन मधून एक ऑप्शन मी निवडला, काय? नामदेव महाराजांची जयंती. आणि त्या जयंतीसाठी आजचा हा अभंग या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांना जे महात्म्य प्राप्त झालंय, किंवा ते महात्म्य किंवा त्यांचं जे महत्व आहे ते कोणत्या कोणत्या गुणांमुळे किंवा कोणत्या कोणत्या कारणांमुळे त्यांना प्राप्त झालेलं आहे, ती कारण आणि ते गुण या अभंगामध्ये तुकोबरायांनी विशद केलेले आहे. पहिलं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, रवी दीप हिरा दावी ती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या. रवी, दीप आणि हिरा हे तिघही काय करतात? दाखवण्याचं काम करतात. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा. आता दिवे राहिले नाही, दिवाळीशिवाय आपल्याला दिवे पाहायला भेटत नाही. लाईट घेतलं तर तो पण दिव्यामध्येच येतो, दीप. आणि तिसरा हिरा. पूर्वी राजे महाराजांच्या महालांमध्ये दिवे वगैरे त्यावेळेस नव्हते. त्यावेळेस काय, ते असे प्रत्येक महालामध्ये असे हिरे लावलेले असायचे. एक जरी दिवा लावला तर त्या दिव्याचा प्रकाश त्या हिऱ्यावरती पडल्यानंतर त्या हिऱ्याद्वारे पूर्ण महल काय व्हायचा? प्रकाशित व्हायचा. म्हणजे आता तो राहिला नाही, तर पूर्वी बघण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी हिऱ्याचा पण उपयोग दिवा म्हणून केला जायचा. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, रवी, दीप आणि हिरा हे तिघही दाखवतात. पण काय दाखवतात? दाविती, देखणे. जी वस्तू डोळ्याला दिसण्यास योग्य आहे अशी वस्तू हे तिघ जण दाखवतात. मग यांच्या तुलनेमध्ये संत महात्मे सुद्धा दाखवतात. दाखवण्याचं काम तर हे तिघही करतात. मग संत महात्मे दाखवतात, यात काय नवल? यात नवल असं की हे तिघही देखणी वस्तू म्हणजे जी दिसण्याला योग्य आहे अशी डोळ्याला दिसणारी वस्तू ते दाखवतात. पण अदृश्य दर्शने संतांची या. संत महात्मे हे अदृश्याचं दर्शन करून देतात. रवी, दीप, हिरा हे ज्या गोष्टीचं दर्शन करून देऊ शकत नाही अशा गोष्टींचं दर्शन संत महात्मे करून देतात, जी आपल्या डोळ्याला दिसत नाही. मग लोक म्हणायला लागले, महाराज हे दृश्य अदृश्य रवी, दीप, हिरा हे काय आमच्या डोक्यात घुसत नाही. अजून दुसरं काही आहे का त्यांच्याबद्दल महात्म्य असं सांगण्यासारखं? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. अशा संतांसमोर मी एक पामर आहे. माझ्यासारख्या पामराने त्यांचं काय वर्णन करायचं? त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिकांना सुद्धा त्यांचा महिमा साचार कळाला नाही. ब्रह्मादिकांना त्यांचा महिमा कळाला, पण साचार जसाचा तसा कळाला नाही. मग ब्रह्मादिकांना सुद्धा जसाचा तसा त्यांचा महिमा जर कळाला नाही तर माझ्यासारख्या पामराने त्यांचं काय वर्णन करायचं? पण आता लोक कसे, लोकांना हे फुकटच लागतंय. पाहायचं नाही, सापडायचं नाही, काही कष्ट घ्यायचे नाही. लागले तुकाराम महाराजांच्या बघा, नाही आता तुमच्याशिवाय तर आम्हाला दुसरं कोणी नाही. आता ब्रह्मादिक वगैरे ते तर काय त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. आम्हाला तुमच्याशिवाय दुसरं कोणीही नाही. आम्हाला फक्त तुम्हीच आहे. जसं तुम्हाला सांगता येईल त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला संतांचा महिमा सांगा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तापली चंदन निववितो कुडी, त्रिगुण तो काढी संत संग. चंदन काय करतो? ही जी आपली शरीर, ही जी काही कुडी आहे ती तापल्यानंतर त्या शरीराला जर आपण चंदनाचा लेप लावला तर ते शरीराची जी तप्तता आहे
ती तप्तता शांत करण्याचं काम कोण करतं? चंदन. पण आतून जे त्रिगुण त्रास देतात त्या त्रिगुणांपासून होणारा त्रास चंदन दूर करू शकत नाही, तो फक्त संतच करू शकतात. तापली चंदन निववितो कुडी, कुडी म्हणजे शरीर, त्रिगुण तो काढी संत संग. मग आतून जो त्रास होतो आहे त्रिगुणांमुळे, त्या त्रिगुणांमुळे होणारा त्रास जर दूर करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला संतच पाहिजे. त्याच्यानंतर माय बापे पिंड पाळी येला माया, जन्म मरण जाया संत संग. काही काही लोक म्हणतात जाऊ दे देव संत हे काय आम्हाला त्याच्याशी भानगडीत पडायचं नाही, आमचे आई वडीलच आमच्यासाठी काय आहे? देव आहेत. आमचे आई वडीलच आमच्यासाठी काय आहे? संत आहेत. मग अशा लोकांसाठी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं माय बापे पिंड पाळी येला माया. पण आई वडील तुमचं लाडाने पालन पोषण करतील, जीव जाईपर्यंत तुमची काय करतील? काळजी घेतील. पण जन्म मरणापासून आई वडील सोडवू शकत नाही. कुठपर्यंत सोडवतील ते? तुम्हाला काही शारीरिक त्रास झाला, त्यांची जोपर्यंत कुवत आहे तोपर्यंत ते तुम्हाला सोडवू शकतील. पण जन्म मरणापासून जर तुम्हाला सुटायचं असेल तर त्याच्यासाठी कंबर सुटला बुवा. जन्म मरणापासून जर तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? संत हा एकच पर्याय आहे. जन्म मरण जाया संत संग. पुढे संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. काही काही लोक म्हणतात आम्हाला आईबापाशी घेणं देणं नाही, आम्हाला देवाशी घेणं देणं नाही, आम्हाला खायला भेटलं झोपायला भेटलं बास, आम्हाला काहीही गरज नाही. मग खायला लागल तेवढं द्या, काहीही द्या, आम्ही काय करतो? खातो. अरे पण ते जे जेवण आहे ना ते जेवण फक्त तुझ्या पोटाची भूक भागवतं. काय करतं? जेवण फक्त तुझ्या पोटाची भूक भागवतं, तुझ्या शरीराचं काय करतं? पोषण करतं. पण जन्माचं जे दुःख आहे ते जन्माचं दुःख ते मिष्टान्न घालवू शकत नाही. मिष्टान्न ते भूक निवारण. मग जन्माचं दुःख जर तुम्हाला या ठिकाणी अहो मी काहीतरी सांगू राहिलो तुमच्यासाठी आलो, तुम्ही माझ्याकडे पाहा ना. कीर्तन संपल्यानंतर भेटा सगळ्यांना तुम्ही एक माहिती बा, कुठं बसली होती, कुठं बसला होता, कुठं उभे राहिले होते, हे महत्वाचं आहे. एवढंच कीर्तन आहे, याच्यानंतर कीर्तन नाही. कीर्तन फक्त आता 2 मिनिटं राहिले फक्त. हा शेवट आलं. तेच म्हणतात ना हात पायान मुंह नाही लगाया, अशी गंमत झाली ती. हा काय सांगत होतो मी? कीर्तन तर सांगतच होतो. कीर्तनात काय सांगत होतो? हा गेला विषय भरकटला. कीर्तनात सांगत होतो मिष्टान्न ते भूक निवारण, संतांचे वचन वारी जन्म दुःख. मग ते जन्माचं दुःख जर तुला घालवायचं असेल तर त्याच्यासाठी संतांची वचन तुला ऐकायला लागतील. नुसतं खाऊन उपयोग होणार नाही. मग संतांची वचन कानावरती पडण्यासाठी काय करावं लागेल? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावी रिघावया. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. त्यांना पाचारण करण्यासाठी तुम्ही वाट पाहू नका, त्यांची पाचारण करण्याची वाट पाहू नका, त्यांना बोलवायला लावू नका. त्यांनी न बोलवता तुम्ही स्वतःहून संतांजवळ जा, त्यांच्या जवळ जा, त्यांच्या चरणाची सेवा करा. आणि अशी सेवा केल्यानंतर वरती जेवढे काही फायदे सांगितलेले आहेत ते सर्व फायदे काय होणार आहे? तुमच्या पदरात पडणार आहे आणि त्याचा फायदा फक्त तुम्हालाच होणार आहे. मग हे सर्व फायदे त्याच पद्धतीने आपल्या जीवनाचं कल्याण या फायद्यांद्वारे जर आपल्याला करवून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावी रिघावया. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. ठळक बातम्या संपल्या आणि कीर्तन पण संपलं. हेच कीर्तन होतं, बाकी दुसरं काही नाही. आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या गोष्टी आता मला तुम्हाला पटवून द्यायच्या आहेत की बुवा जगद्गुरु तुकोबारायांनी संतांबद्दल असं का सांगितलं. मग त्याला इतर संतांचे पुरावे तुम्हाला द्यायचे, इतर संतांचे अजून दुसरे संत असतील त्यांचे पुरावे देऊन ते आता मला सिद्ध करायचंय. मग ते सिद्ध करत असताना कधी कधी लाईन बिघडू शकते.
मग आता हे जे मी तुम्हाला सांगितलं तेच महत्वाचं होतं आणि तेच घ्यायचं होतं तुम्हाला. आता ज्यांनी घेतलं त्यांचे धन्यवाद, ज्यांनी नाही घेतलं त्यांचे पण धन्यवाद. आपलं कीर्तन असंच असतं, खेळीमेळी कोणी लावून घेऊ नका माझं बोलणं, नाही तर म्हणशील महाराज लईच खडूस होते बा, नुसते आम्हालाच बोलले. आता कीर्तन तुमच्याच साठी ना. मी काय तुम्हाला बोलत नाही, मी काय बोलण्यासाठी आलेलो नाही आणि तुम्हाला बोलण्यासाठीची ही जागा नाही. तुम्हाला जर बोललं तर त्याची कितीतरी पटीने ते मला भोगावं लागेल. इतर ठिकाणी मागा असतो देव, आता माझ्या पुढेच आहे डायरेक्ट. आणि त्यातली त्यात आज एकादशी, देव उठणी एकादशी, आज देव उठलाय, झोपेत नाही येतो. अभंग हा संतपर आहे. या अभंगामध्ये संतांचं महात्म्य सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने या अभंगामध्ये उपदेश देखील केलेला आहे. हा अभंग निवडण्याचं कारण की आज नामदेव महाराजांची काय आहे, जयंती आहे. म्हणजे नामदेव महाराजांचा आज काय झालाय, जन्म झालाय. या संतांच्या येण्याने आपलं जीवन हे दिव्य झालेलं आहे. पण ते झालेलं जे दिव्य आहे ते दिव्य आपण लक्षात घेत नाही. संतांचं येणं याच्यासाठी, कशासाठी, कशासाठी तुमच्या आमच्यासारखे जे काही पामर लोक आहेत, जे काही अडाणी लोक आहेत, त्या अडाणी लोकांना वाटेवरती लावण्यासाठी, त्यांना ज्या गोष्टी कळत नाही त्या गोष्टी कळवून देण्यासाठी. आता कुठल्या गोष्टी कळत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवन कसं जगावं हेच आपल्याला कळत नाही. हा नरदेह आपल्याला कशासाठी मिळालेला आहे हेच आपल्याला माहिती नाही. हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे, त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो. सगळ्यात पहिली गोष्ट शाळा शिकण्यासाठी. शाळा कशासाठी शिकतो, चांगली नोकरी मिळण्यासाठी. चांगली नोकरी कशासाठी मिळवतो, चांगली छोकरी मिळण्यासाठी. चांगली छोकरी आपल्याला कशासाठी लागते, कशासाठी लागते, परत चक्र चालवण्यासाठी. मग काय ये रे माझ्या मागल्या, बरोबर की नाही. पण संत महात्म्यांनी आपल्याला पटवून दिलंय, हे जे नर शरीर आपल्याला भेटलेलं आहे किंवा नरदेव मिळालेला आहे तो कशासाठी मिळालेला आहे, ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून निघून जाण्यासाठी. ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून निघून जाण्यासाठी मिळालेला आहे. पण आपण हा नरदेह त्या कामासाठी वापरत नाही. मग आपण काय झालेलो आहोत, रस्ता भरकटलेलो आहोत. आणि या भरकटलेल्या रस्त्यावरून चांगल्या रस्त्याला लावण्यासाठी हे संत महात्म्यांचं काय आहे, या ठिकाणी अवतीर्ण त्या ठिकाणी होतात. त्यांचं येणं जे आहे ते तुमच्या आमच्यासारखी. तसं जर बघायला गेलं तर ही संत महात्मे मुळातच मुक्त आहेत. मुळात मुक्त काय, अहो ते देवाचे अवतार आहेत. काय आहेत, देवाचे अवतार. नाही, देवच आहेत, स्वतः देव या ठिकाणी संतांच्या रूपाने तुमच्या आमच्यासाठी. देवाचं कार्य काय आहे, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, पुढे भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. काय त्याचे काम दोनच आहेत फक्त. काय, भक्तांना पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनांना काय करतो, संहार करतो. बरोबर. मग आता मला सांगा, देव या ठिकाणी पृथ्वी तलावरती येतो, कोणासाठी येतो, एक तर भक्तांसाठी येतो, नाही तर मग दुर्जनांसाठी किंवा राक्षसांचा संहार करण्यासाठी येतो. आता मला सांगा, आपल्यासाठी देव येईल का. आपल्यासाठी जर देव यावा असं वाटत असेल, एक तर आपण भक्त कॅटेगरी मध्ये पाहिजे किंवा आपण दुर्जन कॅटेगरी मध्ये पाहिजे. मग आता मला सांगा, आपण कोणत्या कॅटेगरी मध्ये बसतो, आपण भक्तामध्ये बसतो का आपण दुर्जनांमध्ये बसतो, कशामध्ये बसतो. आपण सज्जन आहोत का, ते तुम्ही तुमच्या तोंडाने म्हणा. आपण सज्जन आहोत का, सांगा बरं. कोण कोण सज्जन, इथं हात वर करा बरं. कोणीही करणार नाही. आणि जो वर हात करील तो सज्जन कसा काय, बरोबर ना. मग आपण सज्जन नाही. मग आपण दुर्जन आहोत का, मग आपण दुर्जन पण नाही, आपण सज्जन पण नाही. म्हणे पण आपण आहेत कोण, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, बरोबर ना. अशीच परिस्थिती आहे आपली. मग आपण सज्जनातही बसत नाही, आपण दुर्जनातही बसत नाही. सज्जनांमध्ये जर आपल्याला बसायला जावं लागेल तर भक्त प्रल्हादासारखी आपल्याला तपश्चर्या करावी लागेल, ध्रुव बाळासारखी आपल्याला तपश्चर्या करावी लागेल. त्यावेळेस भगवान परमात्मा भक्तांसाठी येतो. आणि दुर्जन जर आपल्याला बनायचं असेल तर आपल्याला कसं दुर्जन बनावं लागेल, कोणाकोणासाठी आला, कंसासाठी आला, रावणासाठी आला, हिरण्यकश्यपूसाठी आला. आता कंसाने काय केलं, आपलीच बहीण आपलाच दाजी कुठे टाकले,
बहीण अंदाजी जाऊ द्या, जन्मदात्या बापाला कुठे टाकलं, तुरुंगात टाकलं. आपल्या भाच्यालाच मारायचं काय केला, कट केला. जाऊ दे, हे लय लांब आहे. हिरण्यकश्यपू आपल्या पोटच्या गोळ्यालाच मारायचा प्रयत्न केला. आपण मारू आपल्या पोटच्या गोळ्याला? अहो महाराज त्यांनी किती शिव्या घातल्या, किती कमरात लाथा घातल्या. आपण काय म्हणू, जाऊ द्या, झालं आपलं, संपलं, आता काय, बरोबर ना? हा, मग आपण आपल्या पोटच्या पोराबद्दल असा विचार करू का? एखादा विचार करेल पण ती क्रिया करेल का? हा, मग आपण हिरण्यकश्यपू होऊ शकतो का? तिसरा आहे रावण. रावणासारखं आपण होऊ शकतो का? रावणाने काय केले होते, देवबंदी शाळेत टाकले होते. आपल्याला आपले पोरं आवडत नाही, बरोबर ना? हा, मग आपल्याला जर आपले पोरं आवडत नाही तर आपण रावणासारखे दुर्जन होऊ का? नाही. मग सज्जनही नाही, दुर्जनही नाही. मग आपण कुठं आहोत, मध्येच गटांगळ्या खातो, इकून तिकडे तिकून इकडे, इकून तिकडे तिकून इकडे. सज्जन व्हायला जातो, थोडासा एक पाय पुढे ठेवला का ते काय आपल्याच्याने शक्य नाही बुवा. मग एकादशी धरवत नाही, उपवास धरवत नाही, वारीला एखाद्याच वर्षी जातो, दुसऱ्या वर्षी जाणं होत नाही. काय तर लईच चालावं लागतंय, लईच पावसात फिरावं लागतंय, लईच पाऊस लागतो, जेवायची व्यवस्था नीट नाही, झोपायची व्यवस्था नीट नाही, बरोबर ना? मग आपण जर सज्जन व्हायला लागलो तर सज्जन आपण होत नाही. आणि दुर्जन व्हायचं म्हटल्यानंतर त्यांच्या इतकं पापकर्म आपण करू शकत नाही. करू शकतो का? नाही करू शकत. मग आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. मग आता देवाचं कार्य तर काय, देव बोलून गेला आणि तो काय त्याचं वाक्य खोटं ठरू दे नाही. मग आता या मधल्यांचं काय? मग त्या मधल्यांसाठी भगवान परमात्म्याने संत रूपाने या ठिकाणी अवतार घेतला. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आता हा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार कोणाचा आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, बरोबर आहे. त्याच्यानंतर निवृत्ती महाराज अवतारी पुरुष, सोपानदेव अवतारी पुरुष, त्याच्यानंतर मुक्ताबाई अवतारी पुरुष. सगळे हे काय आहेत? हे अवतारी पुरुष आहेत. मग हा देवच संत म्हणून या ठिकाणी आलेला आहे. त्याचपैकी नामदेव महाराज, नामदेव महाराजांनी तर महाराज काही कळायच्या अगोदरच देवानी त्यांच्या हातून जेवण करावं हे सर्वांना माहिती, बरोबर. मग असं व्यक्तित्व असणारी माऊली, त्या माऊलीला आपल्या फांद्यात पडायची काही गरज आहे का? आपल्यासाठी अभंग लिहिण्याची काही गरज आहे का? मग देवाला प्रगट कोणी केला? नामदेव महाराजांनी प्रगट केला, संत महात्म्यांनी प्रगट केला, जगद्गुरु तुकोबरायांनी प्रगट केला. असं हे संतांचं जे दिव्य अलौकिकत्व आहे. आता हे तुम्हाला सर्वांना माहिती, तुम्ही सर्व कीर्तन ऐकणारे, माझ्यापेक्षा जास्त कीर्तन तुम्ही ऐकले. प्रत्येक महिन्याला कीर्तन तुम्ही ऐकतात. आम्ही कधीतरी सप्त्याला जातो, एक खट्टी 7-8 कीर्तन ऐकतो, पण तुमचं कंटिन्यू चालू आहे. प्रत्येक एकादशीला कीर्तन तुम्ही ऐकतात आणि सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्याच आहेत, ऐकल्या आहेत, कळत पण वळत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. इतके कीर्तन आपण ऐकलेत, पण त्या ऐकण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये काय फायदा करून घेतला याच्यावरती आपल्याला विचार करण्याची गरज आहे. कीर्तन हे नुसतं ऐकण्यासाठी नाहीत. कीर्तन कशासाठी? कीर्तन म्हणजे काही लई मोठी गोष्ट नाही आहे. कीर्तन आणि कीर्तनकार हा भगवान परमात्मा आणि सामान्य जन यांच्या दोघांमधला दुवा आहे, दुवा. आणि आपण झालं काय माहिती का? भक्त सोडून दिला आणि देव सोडून दिला. आपण त्या मधल्या साधनाला फार मोठं करून टाकलंय. कीर्तनकार महाराज आहेत, कीर्तनकार मोठे महाराज आहेत, मोठे महाराज गाडीतून आले, दाढी आहे, बॉडी आहे. हा महाराज एवढं पाकिट घेतात बरं का. हा मग मोठं पाकिट घेतात म्हणून त्यांच्या पुढं काय लाळ घोटायची आपण? आपला संप्रदाय सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट हे लक्षात घ्या, आपला संप्रदाय हा व्यक्तिनिष्ठ नाही. आपला संप्रदाय व्यक्तिनिष्ठ नाही आणि आपली जी सेवा चाललेली आहे ती व्यक्तिनिष्ठ आहे. आपला संप्रदाय व्यक्तिनिष्ठ नाही, आपला संप्रदाय हा तत्वनिष्ठ आहे. काय आहे? तत्वनिष्ठ. तो कसा सांगतो तुम्हाला. व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय? आपण फक्त काय करतो? व्यक्ती बघतो. आपण काय करतो? फक्त व्यक्ती बघतो, त्या व्यक्तीचे तत्व बघत नाही. मग ती व्यक्ती काय आहे? आपल्याच गल्लीतली आहे.
कीर्तनकार आहे, तात्पुरतं मला तुमच्या गल्लीत घ्या, एखादं घर द्या भाड्याने थोड्या कीर्तनाच्या वेळेपर्यंत अर्धा तासासाठी. समजा मी तुमच्याच गल्लीत राहतो, आपल्या गल्लीतला कीर्तनकार आहे, बरोबर आहे, तो सांगतो काय त्याच्याशी घेणं देणं नाही, पण तो आपल्या गल्लीतला आहे. हा, मग त्याला प्रत्येक एकादशीला कीर्तन द्या. मग काय नाही नाही, आपला माणूस आहे, त्याला पहिला प्राधान्य दिलं पाहिजे, बरोबर ना. हा, मग हे जे विचार आहे हे व्यक्तिनिष्ठतेचे विचार आहेत. पण ती व्यक्ती करते काय, कीर्तनकार आहे, पण कीर्तनाच्या 2 तासाच्या व्यतिरिक्त 22 तास ती व्यक्ती काय करते याच्याकडे आपण कधी बघतो नाही. त्या व्यक्तीचे विचार काय हे आपण बघतो नाही. त्या व्यक्तीचं वागणं काय हे आपण बघतो. त्या व्यक्तीच्या वागण्याने, विचाराने, राहण्याने इतर लोकांवरती काय प्रभाव पडतो हे आपण बघतो नाही बघत. आपण काय करतो, फक्त व्यक्ती. संप्रदायातही तसं झालंय, परमार्थातही तसं झालंय आणि व्यवहारामध्ये देखील सुद्धा तसंच झालेलं आहे. आता राजकारण माझा 36चा आकडा आहे राजकारणाचा माझा, पण आता ते तुम्हाला कळण्यासाठी थोडस सांगतो. पक्ष किती आहेत, भरपूर आहेत, बरोबर. आणि त्या प्रत्येक पक्षाचा एक एक माणूस काय आहे, शिलेदार आहेत. सगळेच पक्ष सारखे आहेत का, सगळ्याच पक्षांकडून जनतेला काय अपेक्षा आहे, ती अपेक्षा सगळे लोक पूर्ण करतात का, नाही. आता मला सांगा, एक पक्ष निवडून आला, त्याने 5 वर्ष सत्ता गाजवली, त्याच्यानंतर दुसरा पक्ष निवडून आला, त्याने 5 वर्ष सत्ता गाजवली. मग पहिला पक्ष 5 वर्ष सत्तेमध्ये आल्यानंतर 5 वर्षामध्ये आपण काय बघितलं, त्याने काय केलं, काय नाही, काय नाही. मग पहिली 5 वर्ष तो निवडून आला, दुसरे 5 वर्ष आपण त्याला निवडून नाही दिलं. का नाही दिलं, कारण की त्यांनी कामं चांगली केली नाहीत. मग दुसऱ्या वेळेस दुसरा पक्ष निवडून येतो, बरोबर, त्याने कामं केली नाही केली तो विषय जाऊ द्या. पण काही लोक पहिल्या 5 वर्षामध्ये ज्या पक्षाने सत्ता गाजवली, त्याच्यात कामं केले, त्या पक्षाला सपोर्ट करणारे लोक सुद्धा आहेत. माझं बोलणं लक्षात घ्या बरं का, मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, शिलेदाराचंही नाव घेत नाही, आपल्याला फक्त कामापुरतं घ्यायचं. पहिल्या पक्षाने 5 वर्ष सत्ता गाजवली आणि दुसऱ्या 5 वर्षात आपण त्यांना निवडून नाही आणलं, तरी सुद्धा त्या पक्षाच्या पाठीमागे आपलेच लोक सपोर्ट करण्यासाठी असतात. त्याचं नेमकं कारण काय, त्याचं नेमकं कारण असं की आपले जे विचार आहेत ते व्यक्तिनिष्ठ आहेत. आपण पक्ष बघत नाही, आपण त्यांची कामं बघत नाही, आपण फक्त काय करतो, माणूस बघतो, तो माणूस त्या पक्षामध्ये आहे. मग एखादला कमळातला घड्याळाकडे गेला तर मग त्या माणसाबरोबर व्यक्तिनिष्ठ जी माणसं आहेत ती पण काय करतात, त्याच्यासोबत परिवर्तन करतात, बरोबर ना. हा, मग होतं काय, व्यक्तिनिष्ठ राहिल्यानंतर त्याच्यात नुकसान आपलंच होतं. आणि आपला वारकरी संप्रदाय जो आहे तो व्यक्तिनिष्ठ नाही आहे. जर तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये व्यक्तिनिष्ठ असाल तर ती व्यक्ती जशी आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे परिणाम भोगायला लागतील. मग आपला संप्रदाय व्यक्तिनिष्ठ का ठेवला नाही संत महात्म्यांनी. ज्ञानेश्वर महाराजांचा संप्रदाय कोणता माहिती कोणाला, सगळे म्हणतील वारकरी संप्रदाय. ज्ञानेश्वर महाराजांचा नाथ संप्रदाय आहे, एकनाथ महाराजांचा दत्त संप्रदाय आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा चैतन्य संप्रदाय आहे, बरोबर ना. बाबाजी चैतन्य कोणाचे गुरु, जगद्गुरु तुकोबारायांचे. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. मग हे तीनही संप्रदायातले संत महात्मे एकत्र आले. कशामुळे एकत्र आले, त्यांना कोणी सांगितलं का एकत्र या म्हणून, त्यांचे विचार एक झाले. त्यांच्या लक्षात आलं की हे सर्व मार्ग एकाच ठिकाणी जाणार आहे, तर मग एकाच ठिकाणी जाणारे जर वेगळे वेगळे मार्ग असतील तर ते एवढे मार्ग ठेवायचे कशाला. जर आपल्याला एकाच ठिकाणी जायचं आहे तर एका ठिकाणासाठी जर एक मार्ग जर योग्य आहे तर त्याच्यासाठी 12 वाटा कशासाठी करायच्या. मग त्याच्यासाठी या सर्व संतांनी विचार केला आणि संप्रदाय, वारकरी संप्रदाय जन्माला आला. कशासाठी, तत्व एक झाले, विचार एक झाले, म्हणून वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. मग वारकरी संप्रदायाचं जे अधिष्ठान आहे ते काय आहे, तत्व. तत्व म्हणजे विचार. वारकरी संप्रदायाचं जे अधिष्ठान आहे ते व्यक्ती नाही,
ते आहे तत्व. ज्ञानेश्वर महाराजांचे तत्व, जगद्गुरु तुकोबरायांचे तत्व, नामदेव महाराजांचे तत्व हे एक झाले आणि म्हणून ते सर्व संत मांदियाळी जमा झाली. हा, मग इथे आपण चुकतो. मग आपल्या जीवनामध्ये कष्ट आपल्याला कशामुळे पडतात की काही गोष्टी आपण समजून घेत नाही. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. आमक्या जातीचा कीर्तनकार, तमक्या जातीचा कीर्तनकार, आमक्या समाजाचा कीर्तनकार, तमक्या गल्लीचा कीर्तनकार, तमक्या जिल्ह्याचा कीर्तनकार, तमक्या गावाचा कीर्तनकार, अशा पद्धतीने झालेलं आहे. काही ठिकाणी फक्त बायांचे सप्ते, काही ठिकाणी माणसांचे सप्ते. काही लोक म्हणतात आमच्या सप्त्यामध्ये बायांचं कीर्तन चालत नाही. काही लोक म्हणतात आम्ही सेपरेट सप्ताह करू बायांचं. 7 दिवस बाया, वाजवायला लेडीज, गायला लेडीज, कीर्तनाला लेडीज, विण्याला लेडीज. मग हे जे सगळं चाललेलं आहे हे फक्त व्यक्तिनिष्ठेमुळे चाललेलं आहे. व्यक्तिनिष्ठता जी आहे ती आपल्याला आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे ते ध्येयापासून काय करते, परावृत्त करते आहे. त्याच्यामुळं आपल्याला पावलोपावली ठेचा खाव्या लागत आहे. मग हा जो व्यक्तिनिष्ठपणा आहे हा दूर करण्यासाठी संत महात्म्यांनी काय केलं, या ठिकाणी अवतार घेतला. मग नामदेव महाराजांचा आज काय झाला, जन्म झाला. आता नामदेव महाराजांचं चरित्र सर्वांना माहिती आहे. नामदेवा हाती दूध प्याला. त्याच्यानंतर अनेक प्रकार आहेत. जनाबाई महाराज, आपल्या मुक्ताबाई महाराजांनी त्यांना काय केलं, नाव ठेवलं. त्याच्यानंतर ते खेचरांकडे गेले. खेचरांनी त्यांना उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर त्यांना खरा देव कळाला. बरोबर ना. हे चरित्र सर्वांना माहिती आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी काय त्याच्याकडे जात नाही. तर नाथ महाराजांचा परिवार खूप, आपल्या नामदेव महाराजांचा परिवार खूप मोठा. एक अभंग तुम्हाला माहिती, गोनाई राजाई दोन्ही सासू सुना, दामा नाम जाना बापले, दामा नाम जाना बापले. आता मी डायरेक्ट शेवटी येतो. निंबाई तिले की आऊबाई बहिणी, वेडी पिसी दासी जाणी त्यांची, लाडाई गोडाई येसाई साखराई, चौघी सुना पाही नामयाच्या, नारा मादा गोंदा हे चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे वंशी. हा सर्व अभंग. एवढा मोठा परिवार, महाराज एवढा मोठा परिवार असून सुद्धा सगळी लोक कशात होती, परमार्थात होती. जनाबाई महाराज या अभंगामध्ये त्या घराण्याचं वर्णन करत असताना नामदेव महाराजांचे जे पुत्र होते, 4 पुत्र, त्यांचं वर्णन करत असताना वाक्य काय वापरलेत बघा. नारा महादा गोंदा, नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र, पुढे जन्मले पवित्र त्यांचे वंशी. म्हणजे हे 4ही पुत्रांना काय म्हटलंय जनाबाई महाराजांनी, पवित्र म्हटलंय. त्यांच्या पोटी पुत्र न जन्माला आले, त्यांच्या पोटी काय आहे, पवित्र जन्माला आलाय त्या 4 पोरांच्या रूपाने. मग आता त्यांचा विचार करा आणि आपला विचार करा, आपल्या पोटी काय जन्माला आलंय काय नाही. मग हेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. संत महात्म्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या आपल्याला करून दाखवल्या की बाबांनो आम्ही सुद्धा संसारात आलो, तुम्ही सुद्धा संसारात आहात, तुमच्यात आणि आमच्यात काहीही भेद नाही. मग ज्या पद्धतीने हा संसार आम्ही तरून गेलो त्याच पद्धतीने तुम्ही देखील हा संसार तरून जाऊ शकता. जसं तुम्ही म्हणतात महाराज आमच्या पाठीमागे संसार लागलाय, आमच्या पाठीमागे जबाबदारी आहेत. नामदेव महाराजांना 4 पोरं होते, आपल्याला आहे का 4 पोरं? नाही. मग नामदेव महाराजांपेक्षा जास्त जबाबदारी का आपल्यावर? नाही. मग त्यांना 4 मुलं असून सुद्धा त्यांनी काय केलं, जोपर्यंत देवाला नैवेद्य देत नाही, देव नैवेद्य खात नाही, तोपर्यंत त्यांनी जेवण केलं नाही. मग आता जोपर्यंत भगवान परमात्मा नैवेद्य खात नाही तोवर आपण फराळ करायचं नाही. बरोबर ना. करायचं, लॉक करायचं. हा, एवढं नाही जमणार महाराज आपल्याला. जमायला जमल पण त्या पद्धतीने जर आपण केलं तर ते आपल्यालाही जमेल. सांगायचं तात्पर्य असं की नामदेव महाराजांसारखे जे संत आहे त्यांची जयंती का तर त्यांच्या येण्याने आपल्या जीवनामध्ये जे परिवर्तन होणार आहे त्या परिवर्तनाला महत्व दिल्यामुळे झालं काय, आपल्याला संत महात्म्यांच्या जवळ जायचं आहे. मग संत महात्म्यांच्या जवळ जर आपल्याला जायचं आहे ते कशासाठी जायचं आहे, तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्हाला जी गोष्ट डोळ्यांनी दिसत नाही ती
ती गोष्ट जर तुम्हाला डोळ्यांनी बघायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त संत महात्म्यांकडेच जावं लागणार, दुसरीकडे तुम्हाला ती गोष्ट दिसणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. रवि दीप हीरा दाविती देखाने, रवि दीप हीरा रवि दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची या. मग तुम्हाला जर हे देखणं बघायचं असेल तर तुम्हाला रवि दीप हिरा हे दाखवतील, पण जे दिसत नाही असं जे अदृश्य आहे ते अदृश्य जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला संतांच्या जवळ जावं लागेल. महाराज तुम्ही रवी सांगू राहिले, दीप सांगू राहिले, हिरा सांगू राहिले, त्याच्यानंतर परत मध्ये देखणं घातलं ना अदृश्यही घातलंय, काय आमच्या डोक्याला काय ताप तुम्ही करून देऊ नका व आम्हाला ते अदृश्यही कळाना आणि देखणंही कळाना. आता देखणं म्हणजे काय, जे आपल्या साध्या डोळ्यांना जे दिसतं त्याला काय म्हणतात देखणं. आता हा माईक म्हणजे काय देखणं आहे. देखणं म्हणजे पावडर लावली मेकअप केला त्याला देखणं नाही बरं का. देखणं म्हणजे दिसण्यास योग्य. आता बघा इथं माईक आहे, पखवाज आहेत, माणसं बसलेत, त्याच्यात आपल्याला फरकही कळतो. स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, वृद्ध आहेत, तरणे आहेत, बालक आहेत, बरोबर. हे सगळ्या डोळ्याला दिसतात आपल्या गोष्टी, त्यांचं अस्तित्व पण आहे आणि त्या दिसतात पण. पण काही काही गोष्टींचं या ठिकाणी अस्तित्व पण आहे पण त्या आपल्या डोळ्याला दिसत नाही. सांगा बरं पाहू काय, कुठली अशी गोष्ट आहे की इथे आहे पण ती आपल्याला दिसत नाही. देव आहे ना, अजून देवाच्या व्यतिरिक्त हवा, हवा आहे पण दिसत नाही. अजून लाईट, बरोबर. लाईट म्हणजे करंट घ्या, लाईट म्हणजे हा प्रकाश नाही. लाईट प्रकाश म्हणजे दिसण्यास तो योग्य दिसतो तो, लाईट म्हणजे करंट. आता समजा या लाईटच्या जवळ आता ही वायर आहे, बरोबर आहे. आता ती वायरनी सिलोम कळती का, तिच्यात काहीतरी आहे. तुम्ही म्हणाल त्याच्यात काय तांब्याची तार असेल नाही तर अल्युमिनियमची तार असेल, बरोबर आहे. पण त्या तारीतही अजून काहीतरी आहे पण ती आपल्याला दिसत नाही. मग काय आहे त्याच्यामध्ये करंट आहे म्हणजेच काय वीज आहे. मग आता ती वीज जर आपल्याला बघायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल. त्या वायरीचं कातड सोलावं लागेल आणि बटन चालू करून ती हातात धरावं लागेल. मग आपल्याला कळलं नाही हाय बुवा असं. पण ती डोळ्याला दिसते का, हात लावल्या आपल्याला कळती पण डोळ्याने दिसते का नाही. मग ज्या वस्तू डोळ्यांनी दिसत नाही त्यांना देखणं म्हणत नाही. मग माईक देखणं आहे, मी देखणं आहे, पखवाज देखणं आहे, सगळं पंखा देखणं आहे. आता भगवान परमात्मा तर देखणाचे, त्याच्यात काही विचारायचंच नाही.
हवा देखणी आहे का? नाही. का देखणी नाही? कारण की ती डोळ्याला दिसत नाही. मग महाराज ही हवा आणि ते करंट आणि ते दाखव ते पाहायला आम्हाला संतांकडे जायचंय का? नाही नाही. त्याच्या अगोदर आपण एक वस्तू घेतली होती तर जिचं अस्तित्व आहे पण ती आपल्याला दिसत नाही. काय? ते आहे परमतत्व, ते आहे आनंद, ते आहे चित स्वरूप असणारं जे सत्य आहे ते आपल्याला दिसत नाही. ते जर बघायचं असेल तर आपल्याला संतांकडे जावं लागेल. मग भगवान परमात्मा आपल्याला दिसतो का? तुम्ही म्हणणार महाराज आम्हाला तर दिसतो. आमच्या मानपाड्यामध्ये विठ्ठल मंदिर आहे, तिथं मूर्ती ठेवलेली, पण त्याच्यातलं देव दिसतो का तुम्हाला? तुम्हाला मूर्ती दिसते फक्त, त्याच्यातलं देव नाही दिसत. मग तो देव बघणं म्हणजेच काय? तो देव कळून घेणं. तो देव बघणं म्हणजे काय? तो देव कळून घेणं. आणि वास्तविक त्या परमतत्वाचं वर्णन करत असताना संत महात्म्यांनी कसं केलंय? रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण एक तुझी रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. अव्यक्त निराकार नाही जा आकार. कसं वर्णन केलंय माऊलींनी हरिपाठामध्ये? बरोबर ना? हरिपाठाचं अभंग आहे ना? नाही, हरिपाठाचा अभंग आहे. जे जे लोक हरिपाठ करतात त्यांच्या लगेच लक्षात येईल. अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथून चराचर हरीसी भजी. त्या हरीचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबारायांनी त्या अभंगात सांगितलंय अव्यक्त म्हणजे जे व्यक्त होत नाही. अव्यक्त निराकार ज्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचा गुण नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. मग त्याला जर आकार नाही, त्याला गुण नाही, त्याला जर काहीच नाही, मग तो आपल्या डोळ्याला दिसेल का? आपल्या डोळ्याला फक्त आकार दिसतो. मग तो दिसतो का? नाही. मग तो जर बघायचा असेल तर आपल्याला अदृश्य दर्शन हे संतांची या. मग संतांनी कशा पद्धतीने दाखवलंय? बाबो बळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवडे तैसा हरी. मग ह्या गोष्टीला ध्यानात घेऊन त्यांनी तळ हातावरती मुठीमध्ये तो देव पकडावा अशा पद्धतीने त्याला आणिलाही रूपा बळे करुणी खडे हरिदासी. आणिलाही रूपा बळे, त्याला रूप नव्हतं पण त्याला बळच रूप घ्यायला लावलं. कोणी? संत महात्म्यांनी. आणिलाही रूपा बळे, आणीला म्हटले, तो आला नाही, त्याला आणलंय. मग कोणी आणलं? ते संत महात्म्यांनी त्याला नावा रूपाला आणलं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. मग तो नावा रूपाला आला आणि मग तो काय झाला? आपल्याला भजण्यासाठी सोपा झाला. मग सोपा कसा झाला? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. मग आपल्याला त्याचं वर्णन करता आलं. कसं आहे? दोन्ही हात कमरेवरती आहे, त्याच्या हातामध्ये वेणू आहे, देहुडा चरणी वाजवितो वेणू. त्याचा पाय कसा आहे? वाकडा आहे. देहुडा चरणी वाजवितो वेणू. गोपिका रमणू स्वामी माझा. मग असा तो आकाराला आला आणि मग तो आकाराला आल्यानंतर आपल्याला त्याचं भजन करता आलं आणि मग त्याचं भजन करून आपल्याला काय झालं? देवरूप होता आलं. हे फक्त कोणामुळं? संत महात्म्यांमुळं. असं हे संतांचं महात्म्य आहे. मग संत महात्म्य काय करतात? अदृश्याचं दर्शन करून देतात. रवी दीप हिरा दाखवतात पण अदृश्याचं दर्शन करून देतात. पण दिसण्यासाठी ती दिसणारी जी गोष्ट आहे ती प्रतिबंध रहित असावी लागते. काही काही वस्तू डोळ्याला दिसण्यास योग्य असतात पण काही काही प्रतिबंधामुळे ते आपल्या डोळ्याला दिसत नाही. आता मी सगळ्यांना दिसतो, मला डोकं आहे ना? हा, म्हणजे जे सगळ्यांना आहे ते मला आहे, ते पुढचं नाही माहिती आहे का नाही. पण डोकं आहे, पण ते डोकं आता तुम्हाला दिसतंय का? नाही दिसत. का नाही दिसत? कारण की त्याच्यामध्ये प्रतिबंध आला. कोणाचा प्रतिबंध आला? हा, फेट्याचा प्रतिबंध आला, म्हणजे वस्तूचा प्रतिबंध आला.
त्याच्यानंतर कालाचा प्रतिबंध. कालाचा प्रतिबंध म्हणजे आता ठाण्यामध्ये ज्या बिल्डिंगा पाडल्या रिनोव्हेशन साठी, पहिले त्या बिल्डिंगी होत्या, त्या डोळ्याला दिसण्यास योग्यही होत्या, पण आता पाडल्यानंतर त्या आपल्या डोळ्याला दिसतील का? नाही. का? त्याच्यामध्ये कालाचा प्रतिबंध. त्या होत्या, आता आहे का? नाही. मग त्या कालाच्या प्रतिबंधामुळे त्या बिल्डिंगी पण आपल्याला दिसू शकत नाही. त्याच्यानंतर देशाचा प्रतिबंध. आता ताजमहल आहे, बरोबर की नाही, पण कुठे आहे तो? आग्र्याला आहे, बरोबर आहे. आग्रा कुठं आलं? दिल्लीला आलं, बरोबर. मग आता दिल्ली कुठे आहे? महाराष्ट्रात आहे का? नाही. मग अति दूरत्वात हा जो दोष लागतो तो कालामुळे लागतो. हे अति दूरत्वात म्हणजे देशाचं व्यवधान त्याच्यामध्ये आलं, तिथपर्यंत आपली नजर जाऊ शकत नाही. ताजमहल डोळ्याला दिसतो, दिसण्यास योग्य आहे, त्याच्यानंतर रवी पण त्याला दाखवू शकतो, दिवा पण त्याला दाखवू शकतो, दिसण्यास योग्यही आहे, पण ते खूप दूर असल्यामुळे झालं काय, ते आपल्याला दिसत नाही. मग या प्रतिबंधांच्या रहित जी देखणी वस्तू आहे तीच फक्त रविदीप हिरा दाखवू शकतात. म्हणजे देखणी वस्तू असून सुद्धा रविदीप हिरा दाखवू शकत नाही. आता भारत देशामध्ये एकाच वेळेस सूर्य उगवतो, बरोबर. मग दुपारी 12 वाजता जो सूर्य आपल्या डोक्यावर असतो तोच सूर्य ताजमहलवर पण असणार ना. मग सूर्यामुळे आपल्याला सगळं दिसतं, रवी आपल्याला सगळं दाखवतो. मग ताजमहल आपल्याला का दिसत नाही? कारण की तो दूर आहे. म्हणून देखणी वस्तू जरी असली पण ती प्रतिबंधांच्या रहित जर असली तरच हे लोक दाखवतात. पण संतांचं दाखवणं काय आहे? अलौकिक आहे. अदृश्य दर्शन हे संतांची या. मग ते अलौकिक जे दर्शन आहे, दाखवणं आहे, ते कशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं? नाही आलं. जाऊ द्या महाराज, हे काय आम्हाला कळालं नाही. मग अजून काहीतरी संतांचा महिमा असेल सांगा ना. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्यांचा महिमा काय? वर्णू मी पामर. माझ्यासारख्या पामरांनी त्यांचा काय महिमा सांगायचा? तुमच्यासारखी एवढी हुशार लोक, कीर्तन ऐकणारे लोक, तुम्हाला जर नाही कळालं तर मला कसं कळणार? बरोबर ना. हा, मग त्यांचा महिमा काय? वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. तरी महाराज काहीतरी सांगा, आम्हाला कळलं असं सांगा. मग त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तापली चंदन निभवितो पुडी, त्रिगुण तो काढी संत संग. महाराज आपल्याला आतून जे त्रास देतात ना, बाहेरून तर ऊन त्रास देतच, उष्णता तर त्रास देतेच, पण आतून जे त्रास देतात ते कोण त्रास देत? कोण त्रास देत? त्रिगुण. त्रिगुण म्हणजे आपल्यामध्ये असणारे 3 गुण. कोणते कोणते 3 गुण? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. त्याच्यात आता तुम्ही म्हणणार, महाराज रजोगुण आणि तमोगुण ठीक आहे हो, सत्वगुण कसा काय त्रास देतो? महाराज सगळ्यात जास्त तोच त्रास देतो. एक वेळेस तुमच्यात रजोगुण असू द्या, काही हरकत नाही, तमोगुण असू द्या, काही हरकत नाही. हरकत नाही म्हणजे ते पण नसले पाहिजे, पण सगळ्यात जास्त त्रास हा सत्वगुण देतो. कसा देतो? आता मी सात्विक काम करतो, बरोबर की नाही, पण सात्विक काम करतोच्या अगदी काय आला? काय आला? मी आला ना. मी सात्विक काम करतो. मी काय आहे? कीर्तनकार आहे. मी चांगलं काम करतो, मी भक्ती करतो, मी काय करतो? भजन करतो, मी कीर्तन करतो, मी वारीला जातो. चांगलं काम केल्यानंतर सुद्धा त्या सत्वगुणामुळे अहंकार माणसाच्या अंगी येतो. म्हणून संत महात्मे या 3ही गुणांचं काय करतात? क्षालन करतात. हे 3ही गुण धुवून टाकतात. त्रिगुण तो काढी संत संग. मग रजोगुणामुळे होणारा त्रासही नको, आता ते काय आपल्याला पाहायला वेळच नाही. रजोगुणही पाहता येत नाही आपल्याला, त्याच्यामुळे त्याला जाऊ द्या, तो त्रास देतो एवढं लक्षात ठेवावं. तमोगुण सुद्धा पाहायचा नाही, पण तो त्रास देतो एवढं लक्षात ठेवा. सत्वगुण कसा त्रास देतो काय ते तुम्हाला मी दाखवलं, तेवढं लक्षात ठेवा. मग हे जे 3 गुण आहे, हे 3ही गुण काय करतात? संत महात्मे काढून टाकतात. मग गुणच जर निघून गेले तर त्याच्यामुळे होणारा त्रास राहिला का? नाही. मग चंदनापेक्षा सुद्धा चांगलं काम कोणाचं आहे? संत महात्म्यांचं आहे. मग असं चांगलं काम करणारे जे संत महात्मे, मग काय करा? तुम्ही त्यांच्या जवळ जा. महाराज हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण काही कळलं नाही बा आम्हाला. मग पुढं माये बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग.
आई वडील आपलं फक्त लाडाने पालन पोषण करू शकतात. पोराचा जर जीव जात असेल ना, आईला जर म्हटलं तू जर मेली तर पोरग लगेच जिवंत होईल, ती फक्त तेवढ्या पुरतं तेवढं म्हणत. खरंच जीव द्यायचा पाळी आल्यानंतर ती खरंच जीव देईल का? एखादी आई देईल, पण आपण बोलतो ना 100% प्युअर देऊ शकते का? बरं ठीक आहे, दिलाय हो, दिला, पण तिने जीव दिल्यानंतर पोरग परत जिवंत होणार आहे का? नाही. हा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे. आलं का लक्षात? काय आईने जीव जरी दिला आणि बापाने जीव जरी दिला तरी मुलाला जीवनदान भेटू शकत नाही. जन्म आईच्या हातात आहे का? काय म्हणाल, मी जन्म दिला, आईनं जन्म दिला, बापानी जन्म, आईनं आणि बापानी जन्म नाही दिला. आई आणि बाप जर जन्म देत असतात तर मग शिजर करायची गरज पडली नसती, पोरग काचेच्या पेटीत ठेवायची गरज पडली नसती. पडली असती का? नाही. मग जन्म जर आईच्या हातात असतात तर आईला एवढ्या कळा सोसायला लागल्या नसतात. मग तीच जन्म देते तर मग तिला पाहिजे तेव्हा तिनं जन्म दिला असताना 9 महिने काला वागवत बसली असती, एवढं चालता येईना आणि बसता येईना, बरोबर ना? आईच्या हातात जर जन्म असता तर आई म्हटली असती, बाबा आता 7वा महिना आहे ना 8वा महिना आहे, आता मला चालता येत नाही, जाऊ द्या, 1 महिना अगोदरच आपण काय करू, मुलाला जन्म देऊ. आहे का हातात? नाही. मग आपण फक्त म्हणायला म्हणतो आई बापानी जन्म दिला, पण तो जन्म आई बापानी दिला नाही. मग जन्म आणि मरण हे फक्त आपल्या देवाच्याच हातात आहे. मदाला असं म्हणते ना, येताची कर्मजाळ तुझी मान अडकली, आता तुझ्या मनी ये दुःख धाय मोकली, स्मरे त्या हरिहरा ध्याय श्रीकृष्ण माऊली, परी दे मदाला सा सोहम जोजोरी बाळ. पाळण्यामध्ये ते पोरग झोपतय, त्या पाळण्यामध्ये ती मदाला सा आपल्या पोराला काय करते, हलवते, झोका देते. आणि ज्याला अजून खायचे दुधाचे पण दात नाही आले त्या मुलाला ती मदालासा उपदेश करते. काय बाबा, हे जन्म मरण काही खरं नाही. या तू जन्माला आलाय ना, हा जन्म जो तुला मिळालेला आहे ना, तो काय, या संसार चक्रातून बाहेर पडण्यासाठी. त्यावेळेस त्या मुलाला समजवताना म्हणते की जन्म आपल्या हातात नाही आणि मरण देखील आपल्या हातात नाही. आपण जर जन्माला आलो तर आपल्याला मरावंच लागणार, आणि जर आपण मेलो तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागणार. त्याच्यामुळे याच जन्मामध्ये आपल्याला या जन्म मरणाचं काय करायचं आहे, दुःख घालवायचं आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती घेऊन आपल्याला मुक्त व्हायचं आहे. असा उपदेश कोण करते, मदालासा आपल्या पोराला. म्हणजे थोडक्यात माऊली ज्ञानोबा आहे तुमच्या आमच्यासारखं सर्वसामान्य लोकांना मदालसेच्या द्वारे आपल्याला उपदेश करतात. पण आपण आपलं येरे माझ्या मागल्या, बरोबर, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो का? नाही. कीर्तनात बसलोय तोपर्यंत महाराजांनी सांगितलं बरं का, लय चांगलं सांगितलं बरं का, लय चांगलं पटवून दिलं बरं का, लय गोड कीर्तन केलं बरं का, ठीक आहे केलं, पण ते तुमच्यासाठी केलं, त्याचा उपयोग तुम्ही जीवनामध्ये काय केला? हा, तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ते आपल्याला कीर्तनातून घ्यायचं काय. काय लोक चपलं घेऊन जात, किती दिवस राहणार आहे ती? आज तू दुसऱ्याची घेऊन गेली, परवा तुझी जाईल. ती जिथून आली तिथंच तिला जायचंय परत, बरोबर की नाही? मग जन्म मरण जर तुम्हाला सोडवायचं असेल, जन्म मरणापासून जर तुम्हाला सुटायचं असेल तर काय, माये बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया, जन्म मरण जात. संत संग, संतांच्या संगतीत जर तुम्ही गेला तर हे जन्म मरण तुम्ही घालवू शकता. पुढे संतांचे वचन वारी जन्म दुःख. महाराज आता हे काय लावलंय नेमकं तुम्ही? जन्म मरण तर आता सांगितलं, आणि मध्येच आता हे जन्माचं दुःख काय? महाराज एक वेळेस मरण सोपं, पण जन्म लय अवघड आहे. जन्म खूप अवघड आहे. झालं काय माहिती का, जन्माला यायच्या अगोदर ज्यावेळेस आपण आईच्या गर्भात असतो ना, तर आईच्या गर्भात असताना आपल्याला सर्व गोष्टी आठवतात. मागच्या जन्मात आपण कोण होतो, कुत्र होतो का मांजर होतो का गाढव होतो, सगळं आठवतं आपल्याला. त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबा यांनी केलंय. एक वेळ तरी या दुःख वेगळे, एक
वेळ करी या दुखावे दुरिताचे जाळे उगवोनी दुरिताचे जाळे उगवोनी आठवीन पाया हा माझा नवस आठवीन पाया हा माझा नवस हा माझा नवस जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटले काय एक वेळ करी या दुःखा वेगळे कोणतं असं दुःख आहे ते कोणतं कोणतं मांस मळ मूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा ध्यात असे काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा ध्यात असे आईचा गर्भ म्हणजे काय एसीची रूम आहे का नाही मांस मळ मूत्र जाणा ज्या पद्धतीने आपण एकादशीच्या दिवशी खिचडीसाठी कुकर मध्ये बटाटे शिजवतो त्या पद्धतीने उकडोनी नवमासवरी जन्मोजन्मोनी मरती हे मी सांगत नाही कुकर सुद्धा माऊली ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे उकडोनी नवमासवरी उकडतं कशात कुकर मध्येच ना आता पहिल्यासारखं राहिलं का पातेल्यात पाणी ठेवा मग त्याच्यात उकडत बसा टाइम कोण आलाय पाणी टाकलं कुकर मध्ये जे शिजवायचं ते कुकर मध्ये टाकलं झाकण टाक लावलं 3-4 शिट्ट्यांमध्ये 5 मिनिटात भुर बरोबर ना हा मग त्या कुकर मध्ये बटाटे जसे शिजून निघतात त्या कुकर मध्ये खिचडी जशी रट 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 शिजून निघते त्या पद्धतीने आपण सुद्धा आईच्या गर्भामध्ये उकडून निघतो बरोबर ना अहो महाराज पोटामध्ये जठराग्नी आहे जठराग्नी तो जठराग्नी ज्यावेळेस प्रज्वलित होतो ना त्यावेळेस आपल्याला भूक लागते आणि ज्यावेळेस जठराग्नी शांत असतो त्यावेळेस पुढं काही येऊ द्या खायची इच्छा होत नाही आणि एकदा का जठराग्नी प्रज्वलित झाला मग शिळ येऊ द्या पाकळ येऊ द्या काही येऊ द्या संपवल्याशिवाय राहत नाही हा मग तो जठराग्नी तो अग्नी तो स्वसावा लागतो त्या गर्भाला म्हणूनच म्हटलंय उकडोनी नवमासवरी जन्मोजन्मोनी मरती जन्मजन्मोनी मरती म्हणजे 9 महिने एवढा त्रास काढायला लागतो काय करायला लागतं त्रास काढायला लागतो तो जठराग्नी तर वेगळा त्याच्यात अजून डोळे लागल्यानंतर मिरची खाय पाणीपुरी खाय कोणी कोणी माती खात कोण कोण इटकरी खात कोण कोण पेन्सिलच खात कोणाला काय डोळे होतील महाराज काय भरोसा नाही डोहाळे झाले होते जिजाऊ साहेबांना विचारलं डोहाळे वास्तविक आता ते संत महात्म्यांनीच पुराणामध्ये सांगून ठेवलंय की नवऱ्याने बायकोला एकांतात विचारायचे असतात त्याला म्हणतात डोहाळे आजकाल काय झालंय 4 चौघात मला एक खावा वाटत आहे चल मग चला आणि मला पिझ्झा खायचा कर ऑर्डर मग स्विगीवरून कर झोमॅटोवरून बरोबर की नाही हा काही राहिलं नाही महाराज पहिल्यासारखं म्हणून पार तुळशीच्या लग्नापर्यंत पाऊस पडतो त्याला कारण हेच आहे दुसरं काही कारण नाही तुम्ही जर निसर्गाचा खेळ केला निसर्ग तुमचा खेळ करणार निसर्ग म्हणजे कोण आहो तो देवच ना वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे महाराज माऊली ज्ञानोबारांनी स्वतः भगवान परमात्म्याने गीतेमध्ये त्याचं वर्णन करत असताना बोलला गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सोड प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम आपल्या स्वतःचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबा त्या श्लोकाचं वर्णन करत असताना म्हणतात तो विश्वश्रियेचा भरता मीची गापंडू सुत्ता मी गोसावी समजता त्रैलोक्याचा आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगी नसावे पावके 10 वर्षावे जडी पर्वती बैसकाना संडावी समुद्री रेखा ओलांडावी पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चालिता मियाची नेमिला साता जो काळू ग्रासित असे भूता डोंगर एका जागेवर बसले ते माझ्याच आज्ञेने बसलेत
पाऊस जो पडतो तो माझ्याच आज्ञेने पडतो. मग आता त्याला फोन लावून विचारा, भाऊ काय प्रॉब्लेम आहे, काहून दिवाळीपर्यंत पाऊस खूप पडला, काय असेल तर ते एक आपण मीटिंग घेऊ, त्याच्यात मांडवली करून टाकू, काय कमी जास्त असेल घेऊन देऊ, काय घेणं असेल घेऊन टाक, देणं असेल देऊन टाक. मग त्याला फोन लावा तुम्ही, बाबा दिवाळी पण संपली, आता कार्तिकी वारी आली, आषाढी वारीत पाऊस असतो, तू कार्तिकी वारीत पाऊस पडू राहिला. त्याला फोन केला पाहिजे महाराज, नक्कीच केला पाहिजे. पण तो फोन जर करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एसटीडी बूथ मध्ये जावं लागल. मग ते एसटीडी बूथ कुठं, एसटीडी बूथ कुठं, तुका म्हणे जवळी न पाचारी ताजा, तुका म्हणे जवळी न पाचारी संत चरणी भावे घावया, संत चरणी भावे घावया, त्यांचा महिमा काय संत चरणी भावे घावया, त्यांचा महिमा नकळे तो साकार हा, या एसटीडी बूथ मध्ये आपल्याला जायचं आहे, त्यांना बिल द्यायचं आहे, फोन लावायचा आहे, त्याला सांगायचंय. हा, आलं का लक्षात? कुठं जायचं? संतांच्या जवळ जायचं. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावी, संत चरणी भावेरी घावया. संत महात्मे म्हणजे एसटीतले कंडक्टर आहेत, संत महात्मे म्हणजे एसटीतले ड्रायव्हर आहेत. तेच आपल्याला मुलुंडला घेऊन जातील, तेच आपल्याला कासारवडवलीला घेऊन जातील, तेच आपल्याला भाईंदरला घेऊन जातील, तेच आपल्याला गोरेगावला घेऊन जातील. हा, त्यांच्या बसमध्ये जर बसलं तरच आपल्याला जाता येईल. मग आपल्या गाडीने जायचं असेल तर आपल्याला ट्रॅफिक सांभाळायला लागेल, आपल्याला ऊन सांभाळायला लागेल, आपल्याला पाऊस सांभाळायला लागेल, सगळ्या गोष्टी सांभाळायला लागतील. आपण जर आपल्या वाहनाने जर गेलो तर मग त्याच्यासाठी शहाण्या माणसाने बसमध्येच बसावं, कंडक्टरकडे तिकीट फाडावं आणि ड्रायव्हर जिकडं नेईल तिकडं जावं. बरोबर ना? ड्रायव्हर जिकडं नेईल तिकडं नाही, आपल्याला जिकडं जायचं त्या बसमध्ये बसायचं. खुशाल हा म्हणतो तुम्ही काय करत. आपल्याला जायचंय मुलुंडला, आपण जर घोडबंदरच्या बसमध्ये बसलो काय करायचं? समजा आता मेट्रो झाली, घोडबंदरला जायचं, मुलुंडला जाणार मेट्रोत बसले तर कधी पोहोचाल तुम्ही? जोपर्यंत तुम्ही घोडबंदरच्या ट्रेन मध्ये बसत नाही तोपर्यंत. हा, आपल्याला सगळ्यात पहिले जायचंय कुठे हे आपण ठरवा. हे आपण अजून ठरवलंच नाही. आपलं काय चाललंय माहिती का? इकडून वारा आलं का इकडं उपनायचं, तिकडून वारा आलं का इकडं उपनायचं. एका ठिकाणी आपण उपनीत नाही. आलं का लक्षात? हा, मग ही सगळ्यात महत्वाची विनोदाचा भाग सोडून द्या. जे काही तथ्य आहे, जे काही सत्य आहे ते घ्या, आपल्या जीवनामध्ये उतरवा आणि आपलं जीवन काय करा? आनंदी करा आणि त्या आनंदाला प्राप्त करून घ्या. आणि त्या आनंदाला जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जवळी
न पाचारिता जावे संत चरणी भावे रिघावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका विठोबार कुमारी रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका असो माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला। जे काही योग्य असेल ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाचारण करून घ्या, त्याचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये करून घ्या। जे काही चुकीचे वाक्य असेल ते मला परत करा, जेणेकरून परत ते दुरुस्त करून मी परत तुम्हाला फिल्टर करून सांगण्याचा प्रयत्न करीन। असो चुकलेलं जे काही असेल ते पदरात घ्या। काही एखादं वाक्य जर चुकीनं निघून गेलं असेल, एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल तर सर्वांची एकदा सामूहिक क्षमा मागतो आणि झालेली सेवा माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करूया, भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया। आणि या ठिकाणी मला सेवा करण्याचा जो योग आला ते आमचे परम स्नेही परम आदरणीय गुरुतुल्य असणारे आमचे डोंगरे महाराज, त्याच पद्धतीने आमचे लुगडे महाराज आदी करून जे सर्व काही परिचित अपरिचित सर्व माणसं आहेत, काहींची नावं माहिती आहेत, काही फक्त म्हणजे बघितलंय असं, म्हणजे नाव माझा स्वभाव असा आहे ना, मी फक्त इथं उभा राहिल्यावरच बोलतो, इथून बाहेर गेलो का माझं तोंड उघडत नाही। त्याच्यामुळे मला लोकांचा परिचय जरा थोडा कमीच आहे आणि त्याच्यामुळे तारखा देखील थोड्या कमीच आहे असं। मग ते जरा थोडस परिचय वगैरे वाढवावा लागतो ना, त्याच पद्धतीने आपले वाढवणे दादा ना, सर्व जे आपलं मंडळ आहे बालगोपाळ मंडळ, त्याच्यानंतर फटांगरे दादा, ते नावल मी पाहिले बरं का, तुम्ही मला पाठवलं ना, पाठ करायचा प्रयत्न केला पण ते नाही लक्षात राहिले अभंगामुळं, अभंग नवीन होता। आता पांडुरंग करू प्रथम आपल्या याला न म्हणाला जर अभंग यायला लागला, लय गोठला महाराज, पाठ नव्हता, पाठ केल्याशिवाय उभं राहू नये इथं, करावे कीर्तन। त्याच्यामुळे सर्वांची क्षमा मागतो, नावं काय माझ्या लक्षात राहिले नाही, पण महाराज नावाचं काय करायचंय, तो बघतोय महाराज, सगळं बघतोय आणि तो बरोबर हिशोब करतो। तो बरोबर ज्यांना त्रास दिला त्याची सोयाबीन त्यांनी नदीत वाहून नेली, आखा गंज नेला, थोडी थोडकी नाही नेली महाराज, काय केला आखा गंजच नेला। आता बिचारा तो शेतकऱ्याने त्याने कष्ट वगैरे केले, आपल्याला त्या चेष्टेवारी घ्यायचं नाही, पण त्याच्या पाठीमागचं सत्य, आता मागच्या जन्मात काहीतरी आपण कर्म केले असतील, त्या कर्मांचं फळ आपल्याला ह्या जन्मात भोगायचंय। मग आपण शाबुते म्हणून आपण जास्त उड्या नका मारू, या जन्मात आपण काय करतोय त्याचा आपण काय केलं पाहिजे, यादी केली पाहिजे। या जन्मात काय केलं, कुठं गेला, काय काय केलं, ठाण्याला गेला, मुलुंडला गेला, बाकीचं काय बोलत नाही। ते कळणार पण नाही, नाही कळत ते चांगलंय, मला स्पष्ट बोलायचं पण नाही।
म्हणजे थोडक्यात व्यसन करू नका, वाईट मार्गाने जाऊ नका, याचं त्याचं वाईट चिंतू नका, आपल्याच्याने नाही होत त्याचं वाईट पण निदान मनात तरी आणू नका. हा, आपली तेवढी दानत नाही त्याचं वाईट करायची, पण आपण समोरच्या बद्दल काय करतो, याचं असंच झालं पाहिजे, त्याचं तसं, याचं असंच झालं, हा बरं झालं त्यांनी असं. या सगळ्या गोष्टी काय करायच्या, आपल्याला सोडून द्यायच्या. आपल्याला फक्त आपलं हित बघायचं आहे. महाराज कसं आहे माहिती का, परमार्थामध्ये माणसाने स्वार्थी व्हावं आणि संसारामध्ये निस्वार्थी व्हावं. पण झालं काय माहिती का, आपण संसारात स्वार्थी झालोय आणि परमार्थामध्ये निस्वार्थी झालोय. 8 वाजता कीर्तन चालू होईल ना, रामकृष्णारी होईल, पंचवदी होईल, मग महाराज येतील, महाराज आल्यावर परत महाराजांची पंचवदी होईल, मग महाराजांची पंचपदी झाल्यानंतर मग ते इवळा एवढी होईल. ती इवळा एवढी झाली का मग आपण निवांत पावणे 9ला जाऊया बुवा असं. हा निस्वार्थीपणा झाला परमार्थातला. पण परमार्थ आपल्या संसारामध्ये आपण म्हणतो का नाही बाबा जाऊ द्या, नाही गेलो ड्युटीवर तो पाहून घेईल, आहे ना तो देईल, कुठे इथं नाही भेटलं तर कुठं तरी देईल. याचं आपण संसारात राहिलं पाहिजे, पण आपण संसारात राहत नाही. मग हे माझं ते माझं, ते माझं, डबल ड्युटी करील, नाईटही करील, सेकंडही करील, फर्स्टही करील, सगळं करील. आणि मग कीर्तनाला बोलवलं का नाही महाराज आज डबल केली, आज काही जमायचं नाही, ठीक आहे रामकृष्ण. हे सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही निस्वार्थ भावनेने काय करा, परमार्थ करा. बरोबर ना, खुशाल मान डोलू राहिले महाराज. निस्वार्थ भावनेने काय करायचंय, संसार करायचा आहे. आणि स्वार्थी, मग आता परमार्थात कसं स्वार्थी व्हायचं, मला कीर्तन भेटलं पाहिजे, मला पक्वाज वाजवायला भेटला पाहिजे, नाही मला जास्त पाकिट भेटलं पाहिजे, तसं नाही. आपलं कल्याण कसं होईल, आपल्याला जे दुःख होतं या संसारापासून ते दूर कसं होईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि हीच खरी गोष्ट अभ्यासाची, बाकी दुसरं काय लय मोठं लॉजिक नाही. इथं उभं राहिलं म्हणजे आता तुम्हाला कीर्तनकार लोक माहिती झाली, प्रत्येकाने एक विषय घेतलाय. कोणी आई घेतली, कोण बहीण घेतली, कोणी बाप घेतला, भाऊ कमी होता तो भाऊ घेतला, त्याच्यावरती गाणे रचले आणि चाललंय ये रे माझ्या मागल्या. आणि तुम्हाला तेच गाणे आवडतात. महाराजांनी नाही घेतलं तरी महाराज एक होऊन जाऊ दे, एक होऊन जाऊ दे, हे जरी नाही चाललं तरी दुसरा येईल, हे जरी नाही चाललं. आणि हे ऐकू नका, हे समजून घ्या काय सांगितलंय. हे जरी नाही चाललं मग दुसरा येईल. आणि ऐकू नका ना, ते समजून घ्या. ऐकू नका असं नाही, ऐका तुम्ही. मला काही कोणाला नाव नाही ठेवायचंय, मला तुम्हाला नाव ठेवायचंय. तुम्हाला म्हणजे ऐकणाऱ्यांना नेमकं ऐकलं काय पाहिजे ते ऐकू नका असं नाही, ऐका ना तुम्ही, पण ते समजून तर घ्या. ऐकण्याचा प्रकार असतो. ऐकू नका असं नाही, त्यांच्या कीर्तनाला जाऊ नका असं नाही, तो काय माझा भाऊबंद नाही, त्याचा माझा बांधाला बांध नाही. पण संत महात्म्यांनी जे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्याकडे जे काम दिलंय ते काम आम्ही चोख करतो का, ते तुम्हीही पाहिलं पाहिजे. तुमचं काम काय महाराज, तुम्ही ते काम करतायत का व्यवस्थित. मी तर म्हणतो ज्याला कीर्तनाची तारीख द्यायची ना त्याला सकाळी काकड्यापासून तर कीर्तनाच्या जागरापर्यंत तुम्ही ठेवलं पाहिजे. पण झालं काय माहिती का, आपण फक्त कीर्तनच ठेवतो, आपण हरिपाठही ठेवीत नाही, आपण काकडा ठेवीत नाही, आपणच नुसता कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतो. त्याच्यामुळे मोकळं झालंय. असं आपल्याला काय वाढवायचं नाही, लय ओळखून घेतलं पण मग ते झालं. पण या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आपलं सुरू कुठून झालं होतं, त्यांच्यावर निस्वार्थी सेवा आहे महाराज. टेन्शन नाही, नावासाठी कोणी करत नाही. आणि जी सेवा नावासाठी होत नाही तीच टिकते आणि तीच सेवा भगवान परमात्म्याला योग्य वाटते आणि तो घेतो. तुम्ही जर नावासाठी करत असाल तर ते तुमच्यासाठी झालं, देवासाठी काय करताय तुम्ही. आता समजा मी इथं कीर्तन केलं, 2-4 गाणे म्हटले, कशासाठी, पुढच्या एकादशीला परत तुम्ही बोलवावं म्हणून. एकादशीला नका बोलू, दुसऱ्या कीर्तनात बोलवा, त्याच्यासाठी गाणे म्हटले. बाबा एकादशीला काही भेटत नाही ना, एकादशीला कोणी कीर्तनकार भेटत नाही, मग आम्ही हायच तयार. आम्हाला त्याच्यातलं माहिती म्हणून आम्ही बिंदास कीर्तन करतो. महाराज काय, महाराज तो जो पैसा येतो तो तुमच्या कष्टाचा पैसा आहे, त्याच्यात माझे कष्ट काय. मी इथं येतो, अभंग कोणाचे सांगतो, संत महात्म्यांचे. जोक कोणाचे सांगतो, एखाद्या कीर्तनकाराचे ऐकून तेच तुम्हाला सांगतो. गाणे दुसऱ्या कीर्तनकाराचे ऐकून तुम्हाला गाणे म्हणून दाखवतो. माझं काय त्याच्यात, ज्ञान सगळं तुम्हाला सांगतो, ते माझं स्वतःच आहे का. संत महात्म्याने आपल्यापर्यंत पाठवलं ते मी ते देण्याचं काम करतो. मग याच्यात माझं काय, मग त्याच्यात मी मोबाईलला मागायचं कशाबद्दल.
बरोबर की नाही. आणि असा जर मोबदला जर भेटला तो फुकटचा पैसा आहे महाराज, मग तो नंतर कुठं ना कुठं मला भरावाच लागणार. याचे मला खूप काय आले, मला खूप अनुभव आलेत महाराज. आता जाऊ द्या, लय वाढलंय, नंतर कधीतरी पाहू बोल. त्याच्यामुळं दुसऱ्याची जी वस्तू आहे ती दुसऱ्याची वस्तू ती दुसऱ्याचीच आहे. आपण बळकवली, चोरली, त्याला जरी नाही कळाली पण बघणारा आहे. म्हणून परमार्थ हा स्वार्थी भावनेने करा. मग त्याच्यात स्वार्थी भावना कोणती ठेवायची, माझं कल्याण कसं होईल ही स्वार्थी भावना ठेवा. आणि संसार करत असताना निस्वार्थ भावनेने, त्याच्यात कुठलाही स्वार्थ करू नका. जिथं काही एखादी गोष्ट कमी असेल तिथं आपण जा. आणि तुका म्हणे करा सेवा, आली जीवावरी तरी. सेवा करणं जीवावरच येतं. म्हणूनच तुकाराम महाराज म्हटले आली जीवावरी तरी. आता तुकाराम महाराजांनी सेवा करण्यासाठी जर हे वाक्य वापरलं तर मग आपण आपलं बघून घ्यायचं. असो, झालेली सेवा माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर